पवार कुटुंबानं बाहेर काढलेलं आहे. खरं म्हणजे काल सुनित्रा पवार आणि त्यांची 2 मुलं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे नरेंद्र मोदी आणि शहांना भेटले. फोटो आलेले आहेत. चांगली बैठक झाली असं चित्रावरून दिसत आहे. रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन संदर्भात जो संशय व्यक्त होतोय महाराष्ट्रात, त्या संदर्भात त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांशी सुद्धा बोलायला हवं होतं. राजकीय चर्चा यापुढे होत राहील, पण गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री मोदी यांच्याशी जर प्रफुल्ल पटेल किंवा सुनेत्रा वहिनींनी चर्चा केली असती तर कदाचित तपासाला गती आली असती. पण आज सामना संपादकीयमध्ये पुन्हा एकदा रोहित पवारांनी जो उल्लेख केलाय तो अगदी स्पष्ट शब्दात ठळकपणे करण्यात आलेला आहे. त्या विदर्भातल्या नेत्याबद्दल, त्याच्या फाईलवरच्या स्वाक्षरीबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे सामना मुखपत्राला किंवा काय भूमिका? नाही, हा संपूर्णच प्रकार संशयास्पदच आहे ना. आणि रोहित पवारांनी जे सांगितलेलं आहे त्याचं त्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी व्हायला पाहिजे. तो पूर्व विदर्भातला नेता कोण, कोणत्या पक्षाचा, कोणत्या फाईलवर एवढा तातडीनं सही हवी होती म्हणून ते अजित पवारांना 2-3 तास त्याने खोळंबून ठेवलं, अशी कोणती फाईल होती की ज्याच्यामुळे फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्राचा विकास आणि गती थांबली असती? सांगा मला. की जे मी म्हणतोय की अजित पवारांकडे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या, त्या फाईल ताब्यात घेण्यासाठी ते नेते आले होते का? हा सुद्धा मुद्दा आहेच. एका बड्या नेत्याने देखील युरोपियन एजन्सीची तपास जो आहे तो रोखला असा दावा देखील मला माहीत नाही. आता या विषयावरती मी चर्चा करणं आम्ही थांबवायला पाहिजे. रोहित पवार सक्षम आहे, त्यांचं कुटुंब सक्षम आहे. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागासंदर्भात एक मोठा प्रकार झी 24 तास उघडकीस आणलेला आहे. पिंपरी चिंचवड